मी पहिल्यांदा ह्या शून्य मशागती तंत्राचा आपल्याकडे जन्म कसा झाला आहे याची थोडक्यात माहिती सांगतो. 1970 साली मी BSc ॲग्री झालो. कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी शेतीच करायची ठरली होती, त्याच्यामुळं परीक्षेचा शेवटचा पेपर टाकला आणि शेतात रुजू झालो. माझ्याकडे जी जमीन आली ती अतिशय सुपीक होती, त्याच्यामुळं पहिली 15-20 वर्ष अतिशय चांगलं उत्पादन मिळालं. 15-20 वर्षांनंतर उत्पादन पातळी खाली होत गेली आणि माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की ही शेती आता कशी करायची किंवा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर कशी करायची. प्रश्न असा होता, करणारा तोच होता, जमीन तीच होती, पीक तेच होतं, तंत्र तेच होतं, सगळं तेच असताना चांगलं उत्पादन देत होतं त्यावेळेला जमिनीमध्ये काय होतं आणि आता कमी उत्पादन द्यायला लागली म्हणजे जमिनीमध्ये नेमकी काय कमतरता झाली हे जर आपल्याला कळलं तर जमीन परत पूर्वपदावर नेण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हे आपल्याला थोडंफार समजेल आणि त्या दृष्टीनं परत जमीन मूळ पदावर नेण्याची आपली जबाबदारी आहे ती कशी पार पाडायची हे आपल्याला कळेल. मग मी काय केलं की काही कारणामुळं मी जरी शेतकरी झालो, पुढचं शिक्षण काय मला घ्यायची इच्छाच नव्हती, शेतीच करायची. पण फिरत असताना काही शेतकऱ्यांच्याकडे बघितलं आणि मला त्या ठिकाणी तांत्रिक पुस्तकं वाचायचा नाद लागला. आता आपल्या जमिनीचं उत्पादन कमी झालंय तर आपण काही पुस्तकं वाचून यातनं काही मार्ग सापडतोय का त्याचा शोध घेऊया. या शोधामध्ये काही संदर्भ मिळत गेले आणि त्या संदर्भातून थोडासा विकास झाला. त्या संदर्भाकडे आपण थोड्या वेळाने जाऊया. फक्त एक मुख्य त्यातून धागा असा सापडला की त्या जमिनीमध्ये पूर्वी सेंद्रिय कर्बाची जी टक्केवारी होती ती सेंद्रिय कर्बाची टक्केवारी आता कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे उत्पादन पातळी घटते आहे. सेंद्रिय कर्बाची पातळी कमी झालेली परत पूर्व पदावर आणण्यासाठी काय काय करायचं हे पुढं काम माझं चालू झालं आणि मी त्यातून ह्या शास्त्राचा एक जमिनीमध्ये डोळ्याला न दिसणारे प्राणी असतात, सूक्ष्मजीव असतात. अपघातानं मला काही पुस्तकं त्या विषयाची वाचायला मिळाली आणि भूसूक्ष्मजीवशास्त्र अशी एक विज्ञान शाखा आहे. त्याच्यामध्ये खूप ग्रंथ आहेत, विविध ग्रंथालयामध्ये ते आहेत आणि त्याच्यामधली धूळ कोण झाडायला तयार नाही. ती चुकून मला त्या ग्रंथाला त्या शास्त्राचा अभ्यासाचा नाद लागला आणि मी 5 वर्ष पूर्ण वेड्यासारखा त्या शास्त्राची ग्रंथ वाचत बसलो. आणि त्या शास्त्राने मला काय शिकवलं हे पहिल्यांदा सांगतो की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब आपण जे बाहेर कुजवतो ते जमिनीमध्ये कुजवला पाहिजे. एका बाजूला पीक वाढत राहिलं पाहिजे आणि एका बाजूला तिथंच सेंद्रिय पदार्थ कुजत असला पाहिजे. त्याच्या पुढचा एक विषय असा शिकवला की ही कुजण्याची क्रिया जितकी जास्तीत जास्त काळ चालू शकेल तितकं जमिनीच्या सुपीकतेच्या दृष्टीने जास्त चांगलं. आता हे दोन नियम आमच्या ऊस शेतीमध्ये घालण्यासाठी मी वेगवेगळ्या मार्गाचा चाचपणी केली. ऊस शेतीमध्ये ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाची वाळलेली पानं खाली पडतात आणि ती आपल्याला मिळतात. ती 15 वर्ष कुजवली आणि जरा आढावा घेतल्यानंतर असं दिसलं की जमिनीच्या सुपीकतेमध्ये काही वाढ झालेली नाही. मग मी ऊसाचं जमिनीखाली राहणारे अवशेष हे कुजवायचा प्रयत्न केला आणि ते कसे कुजवले वगैरे मी सांगणार आहे.
जमिनी खालचे ऊसाचे अवशेष कुजवून शेती केली तर काय होईल? त्या ऊसाचं पाचट कुजवून काय आपल्याला उत्पादनात वाढ मिळालेली नाही. मग आता जमिनी खालचे अवशेष कुजवून काय वाढ मिळते का, असा दुसरा प्रयोग करायचा निर्णय घेतला. आणि मग ते ऊसाचे अवशेष जर आपल्याला कुजवायचे असतील आणि त्याच्या पुढचं माझं दुसऱ्याचं पीक जे होतं ते भाताचं पीक होतं, तर हे ऊसाचे अवशेष जमिनीतले आहे ते जर जागेला कुजवायचे असतील तर माझ्या लक्षात असं आलं की जमीन नांगरली तर आपल्याला पुढचं भात पीक घेता येणार नाही. पण जर जमीन ऊसाचे अवशेष जसे जमिनीत वाढले त्याच अवस्थेत ठेवून आपण जर भात शेती करू शकलो तर हे ऊसाचे अवशेष आपल्याला कुजवता येतील. एक पुस्तक वाचताना एक संदर्भ असा मिळाला की अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी एका संपूर्ण भरपूर 40-50 वर्ष वाढलेल्या जंगलाचं पृथक्करण केलं आणि त्या पृथक्करणामध्ये जंगलामध्ये नत्र कुठं कुठं कसा कसा साठवला गेलाय त्याचा अभ्यास केला. त्या पृथक्करणाचा अहवाल असा आहे की 91% नत्र त्या जंगलातल्या मृत सेंद्रिय पदार्थामध्ये साठवला गेलाय. 8% नत्र हा त्या जंगलातल्या जिवंत वनस्पतीमध्ये साठवला गेलाय आणि फक्त 0.5% नत्र हा त्या जंगलामधल्या बिगर सेंद्रिय मातीमध्ये साठवला गेलेला आहे. आता ह्या अहवालावर ज्या वेळेला मी चिंतन केलं त्यावेळेला लक्षात असं आलं की नत्र ज्या अर्थी मृत सेंद्रिय पदार्थात साठवला जातोय त्या अर्थी वनस्पतीची अन्नद्रव्य जमिनीमध्ये साठवण्याचं मुख्य भांडार हे मृत सेंद्रिय पदार्थ आहे. आज आपण आपल्या जमिनीमध्ये मृत सेंद्रिय पदार्थ किती ठेवतोय? आपल्या शिफारसीमध्ये नांगरणी कोळवणी करून आपण दसकट गोळा करतो आणि जमीन अशी काळीभोर स्वच्छ करून टाकतो आणि अवशेष मुक्त करून मग पिकाची पेरणी करतो. त्यावेळेला जमिनीमध्ये अवशेष अजिबात ठेवायचे नाही. दसकट गोळा करून जमीन स्वच्छ करायची आणि एखादा शेतकऱ्याने त्या जमिनीमध्ये वेडेवाकडे अवशेष ठेवले असले तर हा काय शेतकरी शेती करतोय का काय? बरोबर नाही. हा ह्यावरनं मृत सेंद्रिय पदार्थ जमिनीत वाढले पाहिजेत हे या संदर्भानं मला शिकवलं. 1990 सालपासून माझ्या शेतीमध्ये मी फक्त एक कलमी कार्यक्रम राबवतोय आणि तो म्हणजे मृत सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये कसे वाढवता येतील एवढंच काम करायचं. आता ह्या वाटचालीमध्ये माझी वाटचाल कशी कशी झाली हे सांगण्यापूर्वी मी आपल्या जमिनीच्या सुपीकतेचा अभ्यास आपल्या पुढे मांडतोय. आता ही काय वाचता नाही मिळालं ते नाही केलं तरी चालू शकेल. मी माहिती सांगू येईल की सेंद्रिय खत आपल्याला जमिनीत वापरायचंय तर आपल्या चालू पद्धतीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी काय करतो तर शेणखत कंपोस्टचा वापर करतो. हे आपल्यापैकी सगळे जाणतात, शेतकरी जाणतात आणि आम्ही वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या हजारो वर्षे हे करत आलोय. ह्या शास्त्राने वेगळ्याच गोष्टी शिकवल्या मला की जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर जमिनीच्या कोणत्याही वनस्पतीचा काही भाग जमिनीच्या वर वाढतो, काही भाग जमिनीच्या खाली वाढतो. आता ह्या भागातला खत करण्याच्या दृष्टीने सर्वात चांगला भाग कुठला, मध्यम दर्जाचा भाग कुठला आणि हलक्या दर्जाचा भाग कुठला? लिग्निनयुक्त पदार्थ जो आहे तो दीर्घकाळ पिकायला कुजायला लागतो पण तो जमिनीची दीर्घकाळ सेवा करतो. संपून जाणारा सेंद्रिय कर्बच आज तागायत आपण वापरत आलो म्हणून आपली जमीन सुपीकता कमी कमी होत गेली आणि जमिनीच्या सुपीकतेचे प्रश्न निर्माण झाले. टिकाऊ सेंद्रिय कर्ब आजपर्यंत आपण कधी वापरलंच नाही पिढ्यानपिढ्या म्हणून
जमिनीतला जो काही साठा होता तोही संपवला आणि जमिनीत सेंद्रिय कर्बाची टक्केवारी कमी झाली. आता मी सांगतो की पूर्वजांनी आमच्या टिकाऊ सेंद्रिय कर्ब का वापरला नाही, तर जनावर भरपूर होती आणि एकच हंगामात पीक घेतलं जात होतं. जेवढं उपलब्ध शेणखत कंपोस्ट होतं त्यात सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. आता आपली संख्या 35 कोटीवरनं 135 कोटीवर गेली. त्यावेळेला आपल्याला उत्पादन वाढवलं पाहिजे. जमीन आपण काय वाढवू शकत नाही. तर हे करण्यासाठी जमिनीच्या सुपीकतेचा अभ्यास करूनच आता इथून पुढे आपल्याला शेती केली पाहिजे. मग लिग्निन युक्त पदार्थ जमिनीमध्ये वापरले तर जमिनीला टिकाऊ सेंद्रिय पदार्थ मिळतो. पण ह्याच्या पुढे जाऊन संपणारा सेंद्रिय कर्ब आणि टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब असे दोन्ही कर्बाचं प्रमाण आपण जर योग्य प्रमाणात वापरलं तरच आपल्या जमिनीला शाश्वत सुपीकता मिळते. तात्पुरती सुपीकता मिळून काही उपयोग नाही. शाश्वत सुपीकता मिळायला पाहिजे. याच्यासाठी या तिन्ही भागाचं खत करायला आपल्याला शिकवणं शेतकऱ्याला गरजेचं आहे. आज फक्त आपण या वैरणीपासून सेंद्रिय खत करतो. आता सेंद्रिय खत करताना शेतकऱ्यांच्या पुढे काय काय प्रश्न निर्माण होतात किंवा सुपीकतेचे काय काय प्रश्न निर्माण होतात त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगतो. ती अशी आहे की जमिनीमध्ये जर अभ्यास केला तर खडक झिजून तयार झालेल्या कणाची टक्केवारी 99.5% आहे आणि 0.5% हे सेंद्रिय कण आहेत. आता ह्यात पीक वाढवण्याच्या दृष्टीने कुठले कण महत्वाचे आणि कुठले कण कमी महत्वाचे, जास्त महत्वाचे अभ्यास केला तर 99.5% खनिज कण दगडापासून झिजून झालेले आहेत. ते फक्त पीक उभारायसाठीच आधार देतात. अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या सुपीकतेच्या दृष्टीने त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. 0.5% जमिनीमध्ये जो सेंद्रिय पदार्थ आहे त्यातूनच पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन सगळ्यात चांगलं होतं. म्हणून आपल्याला सुपीकतेचा अभ्यास करताना सर्वात जास्त अभ्यास या 0.5% सेंद्रिय पदार्थावर केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि ह्याला सेंद्रिय खत व्यवस्थापन असा हा विषय आहे. तर आता सर्व शेतकरी अशी तक्रार करतात की आमची जमीन इतकी कडक झाली आहे, पूर्वी अशी कडक नव्हती, मऊ होती आणि थोडी जरी कडक झाली ट्रॅक्टर नांगरताना काळा धूर मारतोय. जमीन बैलांनी नांगरताना जमीन बैलांच्या खांद्याला खांद येतात आणि त्यांची माना बिघडतात. अत्यंत श्रम पडतात बैलांना. तर जमीन कठीण का बनती याचा थोडासा अभ्यास केला तर जमिनीमध्ये जे 99.5% खनिज कण असतात ते सेंद्रिय कण मधले गेल्यामुळं जवळ येतात आणि त्याच्यावर विजातीय विद्युत भार जे असतात त्याच्यामुळे ते एकमेकांना चिकटतात आणि अशी चिकटून बसले की जमीन आपली कठीण बनते. आता जमीन मऊ करण्यासाठी काय केलं पाहिजे तर ह्या दोन सेंद्रिय खनिज कणाच्या मध्ये एक सेंद्रिय कण घातला पाहिजे. मग त्याच्यामध्ये दोन खनिज कणाच्या मध्ये एक सेंद्रिय कण गेला की ते एकमेकाला चिकटू शकत नाहीत आणि एकमेकाला खनिज कण जर चिकटू शकले नाहीत तर जमीन आपली मऊ राहते. आता 99.5% खनिज कण आणि 0.5% सेंद्रिय कण हे विषम प्रमाण जर बघितलं तर प्रत्येक 2 खनिज कणामध्ये सेंद्रिय कण कसा टाकलायचा हे मोठे विलक्षण अवघड आहे. त्याच्यासाठी जमिनीतला सेंद्रिय कर्ब जास्तीत जास्त वाढवला तर 2 सेंद्रिय कणामध्ये आपल्याला 2 खनिज कणामध्ये सेंद्रिय कण टाकता येईल आणि मग जमिनी आपल्या मऊ होती. त्यानंतर मी आपल्या पुढे एक विषय पुढचा दुसरा मांडणार आहे तो असा आहे
जमिनीची सुपीकता जर आपल्याला पाहिजे असेल तर सुपीकतेचे वेगवेगळे भाग आहेत. आपल्या पुढे मी विषय मांडला की एक जमीन माझी चिबडी आहे आणि एक जमीन चांगला वापसा येणारी आहे. मी तुम्हाला जमीन या दोन पैकी कुठली पाहिजे ती घ्या असं तुमच्या पुढे जर प्रस्ताव ठेवला तर कोणताही शेतकरी मला वापशाची जमीन मागेल, चिबडी जमीन मला नको असं सांगेल. चिबडी जमीन का झाली, चिबडी जमीन उत्पादन का येत नाही, तर चिबडी जमिनीमध्ये हवा कमी असते आणि पाण्याची टक्केवारी जास्त असते. त्यामुळे चिबडी जमीन, आता चिबडी जमिनीचा गुणधर्म कमी करून त्याला वापशाकडे नेण्याची जर आपल्याला गरज असेल तर याच्यामध्ये काय केलं पाहिजे. जमीन ही अत्यंत लहान लहान कणापासून तयार होती आणि त्याच्या गोळ्या बनतात आणि त्याला आपण शास्त्रीय भाषेमध्ये जमिनीची कणरचना किंवा इंग्रजीमध्ये सॉइल ऍग्रिगेशन असं त्याच्यासाठी शब्द आहे. तर हे सॉइल ऍग्रिगेशन उत्तम प्रकारे केलं तर जमिनीला वापसा येतो. मराठीमध्ये त्याला कणरचना म्हणतो. ही कणरचना कशी तयार होती, शास्त्र काय सांगतं की कणरचना ही कायमस्वरूपी असत नाही, वापरून ती कणरचना मोडत असती आणि आपण शेतकरी म्हणून ती कणरचना परत तयार करणं गरजेचं आहे. तर ही कणरचना व्यवस्थित झाली तर तुमच्या जमिनीची निचरा शक्ती वाढती. जमिनीत जो अतिरिक्त पाण्याचा साठा आहे तो लवकरात लवकर निचरून जातो, लवकरात लवकर वापसा येतो आणि मग तो पीक वाढण्याच्या योग्य अवस्थेमध्ये जमीन येते. काल आपण बघितलं रात्रभर इथं पाऊस चालू आहे, असा असेल तर जमिनीत पाण्याची टक्केवारी जास्त वाढते. ही योग्य वेळेत निघून गेली नाही तर पिकं मार खातात. यावर्षी प्रचंड पाऊस झाला सर्वत्र, याच्यामुळे पिकाचं उत्पादन यावर्षी घटलंय, पाणी जमिनीत जास्त झाल्यामुळे. सुपीकता म्हणजे काय, तर जमीन वापशात लवकरात लवकर आली पाहिजे. वापशात लवकरात लवकर येण्यासाठी अतिरिक्त पाण्याचा जलद निचरा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी जमिनीची निचरा शक्ती वाढवली पाहिजे. आता ही कणरचना तयार कशात नव्हती हे जर अभ्यासलं तर कुजणारा पदार्थ जर आपण थेट जमिनीत कुजवला तर कुजण्याच्या क्रियेतून अनेक उपपदार्थांची निर्मिती होती. त्या अनेक उपपदार्थांच्या निर्मितीमध्ये डिंकासारखा एक पॉलिसॅकराइड म्हणून पदार्थ निर्माण होतो आणि हा पॉलिसॅकराइड जागेला कुजत असताना त्या मातीच्या कणाच्या संपर्कात आला की ते मातीचे कण एकमेकाला चिकटतात आणि त्यापासून ती कणरचना निर्माण होती. नांगरून ही कणरचना मोडत असती आणि जागेला कुजण्यातून ते कण परत तयार होतात. आता परत हिचा थोडासा अभ्यास केला तर असा आहे की ह्या कणरचनेचे दोन प्रकार आहेत. पाण्यात स्थिर कणरचना आणि पाण्यात अस्थिर कणरचना. या दोन पैकी शेतकऱ्याला उपयोगी कणरचना सगळ्यात जास्त कुठली चांगली असा जर अभ्यास केला तर पाण्यात स्थिर कणरचना आपल्या जमिनीची केली तर आपल्या जमिनी जास्त चांगली सुपीक होती. आता पाण्यात स्थिर कणरचना कशी करायची आणि पाण्यात अस्थिर कणरचना केव्हा होती. जमिनीच्या वरचे भाग आपण जर जागेला कुजवले तर त्यापासून जे पॉलिसॅकराइड तयार होतं त्यातून आपल्याला पाण्यात अस्थिर कणरचना निर्माण होती. जमिनीच्या खालचे भाग जर आपण जमिनीमध्ये थेट कुजवले तर त्यापासून आपल्याला पाण्यात स्थिर कणरचना होती आणि त्याला इंग्रजीमध्ये शास्त्रामध्ये असा शब्द आहे की वॉटर स्टेबल सॉइल ऍग्रिगेशन. आता हे दोन कसं प्रत्यक्षात जमिनीमध्ये काम करतं असं विचारलं तर पाण्यात अस्थिर कणरचना म्हणजे काय आणि पाण्यात स्थिर कणरचना म्हणजे काय. तो कण एक पेल्यामध्ये पाणी घेतलं आणि टाकला आणि ढवळलं तर तो कण विरघळून जातो आणि सगळे कण एकमेकापासून विलग होतात. त्याला म्हणायचं पाण्यात अस्थिर कणरचना.
स्थिर कण रचना असेल तर तो कण पाण्यात टाकला तर पाणी पिऊन थोडासा फुगेल, पण आपला बोर आकार सोडणार नाही. आता अशी कण रचना जर झाली तर निचरा कसा होतो हे समजून घेण्यासाठी मी आपल्या पुढे एक उदाहरण ठेवतो की एका चाळणीमध्ये जोंधळे भरायचे आणि वरनं पाणी ओतत राहायचं. जितकं तुम्ही पाणी वर ओताल तेवढं खाली निघून जाईल. दुसऱ्या चाळणीमध्ये त्या जोंधळ्याचं पीठ भरायचं आणि वर पाणी ओतलं की वरच्या पिठाचा थर पाणी पितात, फुगतात आणि एकमेकावर त्याचा दाब निर्माण होतो. आणि परत वरनं पाणी ओतलेलं ते दाब झाल्यामुळं खाली जाऊ शकत नाही आणि ते चाळणीचे वरनं बाहेर पडते. पाण्यात अस्थिर कण रचना झाली तर अशा पद्धतीनं ते कण वरच्या थरामध्ये फुगतात, ती जमीन बंद होते आणि दोन थराच्या मधनं पाणी खाली जाऊ शकत नाही असा वर थर निर्माण होतो. त्याच्यामुळे निचरा शक्ती कमी होती. स्थिर कण रचनाच्या दोन कणामध्ये जोंधळ्याच्या दोन कणासारखा पाण्याचा खाली प्रवाह चालू राहतो आणि जमिनीला लवकर वापसा येतो. म्हणून मग जर स्थिर करायचे असेल तर तुम्ही बिना नांगरणी शेती केली आणि जसं जमिनीच्या खालचे अवशेष राहिले त्याच अवस्थेत आपण जर कुजवले तर आपल्याला हे स्थिर कण रचना करणारे त्या ठिकाणी पॉलिसॅकराइड मिळतात आणि आपल्या जमिनीमध्ये निचरा शक्ती आपल्याला वाढवता येते. आता मला एक आणखी मुद्दा असा मांडायचा आहे. माझा वेळ संपत आल्यानंतर मला सूचना घ्यायची आहे. संवर्धित शेती किंवा बिना नांगरणीची शेती याची वारंवार हा विषय आपल्या पुढे येतोय. संवर्धित शेतीच्या फायद्यामध्ये एक पिकाच्या कापणीनंतर दुसऱ्या पिकाच्या पेरणीसाठी लगेच जमीन तयार असते आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीमध्ये नांगरणी करायला पाहिजे, ढेकळ मोडायला पाहिजेत, कोळवाच्या पाळ्या मारायला पाहिजेत, सेंद्रिय खत टाकायला पाहिजे, ते मातीत घालून मेलपटाची पाळी मारल्यानंतर जमीन पेरणीसाठी तयार होते. इतका व्याप करण्यामध्ये मध्येच कालच्यासारखा पाऊस लागला तर एक महिनाभर पेरणी पुढे जाऊ शकते. जमिनीला चांगला वापसा आला तर आपण योग्य प्रमाणात पूर्व मशागत करू शकतो. वापसा नसेल तर थांबावं लागतं. बिगर वापशामध्ये मशागत केली तर जमीन तुडवली जाते आणि अतिशय ती बेकार होऊन जाते. आमच्या संवर्धित शेतीमध्ये आज कापणी करायची आणि उद्या पेरणी करायची. मधला सगळा काल निघून जातो. शेतकऱ्याची मधली कामं कमी होतात. त्यामुळं हा पेरणीचा कालावधी वाचतो. पेरणीच्या कालावधी वाचण्याला एक वेगळं महत्व आहे आणि ह्या महत्वासाठी भारतामध्ये आजपर्यंत संवर्धित शेती फक्त पंजाब आणि हरियाणामध्ये केली जाते. तिकडे पाऊस उशिरा जातो, त्याच्यामुळे त्यांच्या पिकाच्या कापण्या उशिरा होतात आणि मग त्यांचं भातानंतर गहू घ्यायचं जे पीक आहे ते असं मशागत करत बसलं तर त्यांच्या पेरणीला उशीर होतो आणि मग उशीर झाल्यानंतर त्या गव्हाला जो थंडीचा कालावधी पाहिजे तो अपुरा मिळाल्यामुळं गव्हाचं उत्पादन कमी मिळतं. म्हणून भारतामध्ये बिना नांगरता पेरणी करणारी यंत्र त्या पंजाबमध्ये आहेत. त्यांनी बिना नांगरणी भाताचं मल्टी हार्वेस्टरनं कापणी होती, त्याचं काढ तिथंच पडतं. त्या काढामध्ये बिना काढ जाळता आणि बिना काढ तसंच ठेवून त्या पुढच्या गावाची पेरणी करणारी अवजारं विकसित झालेली आहेत आणि त्याला नो टिल ड्रिल अशी नाव आहे. ह्या नो टिल ड्रिलचं महाराष्ट्रामध्ये कुठेही आगमन झालं नाही. त्याच्यामुळं आपल्याला संवर्धित शेती करता येईल का? तर संवर्धित शेती करणं शक्य आहे आणि आमच्या शेतीमध्ये पहिल्यांदा आम्ही ही संवर्धित शेतीची पद्धत बिना नो टिल ड्रिल न वापरता ही पद्धत आम्ही तयार केली आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या आज प्रत्येक पिकामध्ये आम्ही ही नो टिल ड्रिल
वापरतो. पण पहिल्यांदा मला आता असं सांगायचं आहे अगोदर की आज आम्ही कापणी केल्यावर उद्या पेरणी कशी काय करू शकतो, आणि मग इतके दिवस आम्ही महिने त्या जमिनीची पूर्व मशागत करतो, तर ते सगळं कशासाठी, ही काम असं कसं होऊ शकते, याच्या पाठीमाग काही विज्ञान आहे का? तर मी आपल्याला सांगतो की जागेला सेंद्रिय पदार्थ आपण काय करायचंय, जमिनीच्या खालचे अवशेष पिकाचे तसेच ठेवायचे आणि पुढचं पीक तिथं वाढवायचंय. जमिनीचे अवशेष त्या पिकाचे तिथंच असताना पुढचं पीक वाढत असताना नवीन पिकाच्या मुळापाशी सेंद्रिय खताचा कारखाना उभा राहतो. एका बाजूला सेंद्रिय खत तयार होत असतं आणि दुसऱ्या बाजूला ते वापरून संपत असतं. उद्या परत नवीन तयार होतं आणि उद्या परत ते वापरलं जातं. असं करण्यामुळे शेती करण्याच्या पद्धतीत नेमका काय फरक पडतो, असा जर अभ्यास केला तर चांगलं कुजलेलं खत आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला तुमच्या पेरणीच्या काळात उच्च पातळीवर सेंद्रिय कर्ब त्या जमिनीमध्ये असतो. वापरून वापरून तो संपत येतो आणि तुमच्या पिकाच्या कापणीच्या काळामध्ये तो सेंद्रिय कर्ब परत मूळ पदावर आलेला असतो आणि पुढचं पीक पेरण्यापूर्वी परत तुम्हाला नवीन सेंद्रिय कर्ब तिथं आणून टाकला तर पुढच्या पिकामध्ये योग्य सेंद्रिय कर्बाची पातळी राहते. आमच्या पद्धतीमध्ये संवर्धित शेतीमध्ये काय होतं की हे निरंतर सेंद्रिय पदार्थ तिथं तयार होत असतात आणि तिथं वापरले जातात. आता मी इथं सांगतो की जमिनीमध्ये त्या पिकाच्या मुळाभोवती सेंद्रिय कण असतात, त्या पिकाची मुळं ते वाढतात आणि त्या मुळाच्या वाढीसाठी किंवा त्या पिकाच्या वाढीसाठी तिथं सेंद्रिय कर्ब वापरला जातो. कुजण्याच्या क्रियेतून नवीन जो सेंद्रिय कर्ब तयार होतो तो रिकामी जागा भरून काढतो. त्याच्यामुळे सातत्यानं सेंद्रिय कण संपत जातात आणि परत ती जागा नवीन कणानं भरलेली असते. अशा वेळी पिकाच्या पेरणीच्या वेळेला जेवढा जमिनीत सेंद्रिय कर्ब असतो तेवढाच कापणीच्या वेळेलाही असतो. त्याच्यामुळं आपली जमीन पुढच्या पिकासाठी पेरणीसाठी तयारच असते. आपल्याला वेगळी काही मशागत करून किंवा नवीन बाहेरून आणून सेंद्रिय खत टाकायला नाही. मागच्या पिकाचे जमिनी खालचे अवशेष हेच पुढच्या पिकासाठी सेंद्रिय खत असं असल्यामुळं ही सगळी मशागत वाचते. आता सकाळपासून आपण जे चर्चा करतोय त्याच्यामध्ये बिना नांगरणीची शेती, नो टिल असे बरेच शब्द सतत ऐकू येतात. आम्ही ज्या वेळेला शेतकऱ्याकडे जातो आणि सांगतो की अरे जमीन नांगरण्याची आवश्यकता नाही, हे शेतकऱ्याला पटत नाही. पिढ्यानपिढ्या हजारो वर्ष आम्ही जमीन नांगरत आलो. ही किती जुना आहे तर आमचा दैवत कृष्ण आहे, त्याच्या भावाच्या पाठीवर बलरामाच्या पाठीवर नांगर आहे. म्हणजे अनादी कालापासून हे नांगरणीचं काम चालू ठेवलेलं आहे. आणि आज तुम्ही सांगता नांगरू नका, हे कुठनं काढलं शास्त्र असलं. आता त्याला कुठल्या भाषेमध्ये सांगायचं हा आमच्या पुढे मोठा प्रश्न होता की शेतकऱ्याला ही गोष्ट पटवून कशी द्यायची. तर शेतकऱ्याला पटवून देण्यासाठी काही मार्ग अवलंबावे लागतात. पहिला मार्ग मी तुम्हाला असं सांगतोय की ही बिना नांगरणीची शेतीच नाही आहे. जमिनीमध्ये अजिबात नांगरणी करायची नाही, हे बिना नांगरणीत सुद्धा नाही आहे. जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये पूर्व मशागतीमध्ये मध्ये तुम्ही काय करता, जमीन 1-2 वेळा नांगरता, 2-3 कोळवाच्या पाळ्या मारता, 2-3 ढेकळ फोडायच्या, मेलपटाय पाळ्या मारता आणि मग तुमची पूर्व मशागत होती. आमच्या जमिनीमध्ये तुम्ही नेमकी ही मशागत करता म्हणजे काय करता तर जमीन घट्ट झालेली असते ती पहिल्यांदा नांगरून पोकळ करता, जमिनीमध्ये ढेकळ फोडून ती बारीक कण करता, मग बाहेरून सेंद्रिय खत आणून टाकता आणि मग सेंद्रिय खत मातीत कोळवाच्या पाळीतून शेवटच्या मिसळलं जातं
त्याच्यामुळे 2 खनिज कणाच्या मध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय कण आणण्याचा प्रयत्न केला जातो. हे सर्व काम मागच्या पिकाचे जमिनीखालचे अवशेष तसेच जमिनीखाली ठेवले की ते अवशेष कुजत असताना सूक्ष्मजीव जमिनीची नांगरणी करून देतात. आम्ही नांगरत नाही अशी अजिबात परिस्थिती नाही आहे. इथं आम्ही ट्रॅक्टरच्या नांगरणीच्या ऐवजी, पॉवर टिलरच्या जमिनीच्या नांगरणीच्या ऐवजी, बैलाच्या नांगरणीच्या ऐवजी सूक्ष्मजीवांचा नांगर वापरतो. आणि हा सूक्ष्मजीवांचा नांगर, त्याला इंधन कुठलं लागतं तर कुजणारा पदार्थ हे त्याला इंधन लागतं. डिझेल वापरायला लागत नाही, ट्रॅक्टर घ्यायला लागत नाही, बैल वापरायला लागत नाही, पॉवर टिलर वापरायला लागत नाही. कुजणारा सेंद्रिय पदार्थ जमिनीत आपण ठेवला की तो पुढचं सगळं काम करतो. आणि मी आपल्याला सांगतो की जगभरातल्या मशागतीची अवजारं करणाऱ्या मोठमोठ्या कारखान्यामध्ये ह्याच्यापेक्षा जास्त चांगली मशागत कशी करता येईल याच्यावर संशोधन चालतं. आणि त्याच्यामध्ये अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा खर्च दरवर्षी होत असतो. मी आपल्याला सांगतो की जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या सुधारितल्या सुधारित पूर्व मशागतीच्या अवजारांनी केलेल्या मशागतीपेक्षा सूक्ष्मजीवांनी केलेली मशागत कित्येक पटीने भारी आहे. आणि हे शेतकरी मंडळी आपल्याला सांगतील की बाबा आम्ही या सूक्ष्मजीवांच्या मशागती केल्यामुळे काय झालं. तर शेतकऱ्यांना पटवताना पहिल्यांदा आपण सांगितलं पाहिजे की ही निरंतर मशागतीची शेती आहे. या जमिनीमध्ये मशागतीचं काम 24 तास रात्रंदिवस चालू असतं. तुमच्यासारखं पेरणीच्या अगोदर 2-4 अवतो फिरवले की काम संपत नाही. तर कायमस्वरूपी मशागतीची ही शेती आहे, निरंतर मशागतीची शेती आहे. आता निरंतर मशागतीची शेती जर केली तर काय फायदा माझ्या जमिनीमध्ये झाला. आमच्या ऊसात काय झालं, भात कापणी झाली आणि आता आम्हाला प्रत्येक जमिनीत ऊस लावायचा आहे. ऊसापुरती आम्ही मशागत घेतली, कांडी दाबून टाकली. आणि लोक 10-12 लाखाची यंत्र घेऊन मशागत करतात. आपण इथं काहीच केलं नाही. आपलं पीक वाढेल का, उत्पादन मिळेल का, समाधानकारक उत्पादन मिळून आपलं अर्थशास्त्र टिकवलं जाईल का, हे सगळे प्रश्न काळ देईल म्हणून आम्ही हा प्रयोगाला सुरुवात केली. वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. ऊसाची वाढ, उगवण व्यवस्थित झाली, फोटीची अवस्था व्यवस्थित झाली, खांदणी झाली. आणि मग त्या ऊसाची वाढ अशी काय झाली की माझ्या 30-35 वर्षाच्या आयुष्यामध्ये माझ्या जमिनीमध्ये तशी वाढ मला कधीही बघायला मिळालेली नाही. फक्त मी परिणाम सांगतो की ज्या जमिनीमध्ये मला 40 आरला 40 टन उत्पादन मिळत होतं, त्या जमिनीमध्ये कोणताही खर्च न वाढवता, मशागत न करता 60 टन उत्पादन मिळालं. एका बाजूला खर्च कमी आणि दुसऱ्या बाजूला उत्पादन जास्त. असं जर शेतकऱ्याचं गणित झालं तरच ह्या पुढे शेतकरी जगू शकणार आहे. नाहीतर नुसतं इकडनं पैसे येतात आणि तिकडे खर्चाला जातात. शेतकरी उघडाच असतोय कायम. शेतकऱ्याला शिकवताना त्याचा खर्च कुठं वाह्यात होतोय, त्यानंतर त्याचं काही कामं आपल्याला अजिबात काढून टाकता येतील का, काही कामं कमी खर्चात करता येतील का, अशा पद्धतीने त्याला ह्या नवीन पद्धतीकडे वळवणं गरजेचं आहे. तर त्या आम्ही आता कशी पद्धत ही चालू केली आहे ह्याची आपल्याला कल्पना देतो की आज पूर्व मशागतीचा खर्च 0. त्याच्यामुळं ट्रॅक्टर नको, बैल नको, पॉवर टिलर नको, डिझेल नको आणि ते काम पण बंद. पूर्वी संपूर्ण उन्हाळा आम्ही या पूर्व मशागतीच्या कामात गुंतलेले असायचो.
आज आम्ही उन्हाळ्यात आरामात रिकामे असतो, जमिनीकडे जायला सुद्धा लागत नाही. सेंद्रिय खत व्यवस्थापन ही सगळ्यात पीक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. शेणखत कितीही निर्माण तर आपण करू शकतच नाही आपल्या गरजे एवढं, पण बाहेरून आणून टाकूनही शक्य नाही. तर मग आम्ही आज जी पद्धत मगाशी आपल्याला सांगितली की ज्या जागेला सेंद्रिय खताचा वापर करायचा त्याच जागी त्याचं उत्पादन करायला शेतकऱ्यांना शिकवणं गरजेचं आहे. 4 बांधाच्या बाहेरून एक चिमटभरी सेंद्रिय खत आणून न टाकता त्या जमिनीमध्ये उच्च पातळीवर सेंद्रिय कर्ब आपण जर वाढवू शकलो तरच जमिनीच्या प्रत्येक तुकड्याला, प्रत्येक पिकाला, प्रत्येक वर्षी गरजे इतकं सेंद्रिय पदार्थ आपण तिथं निर्माण करू शकू किंवा वापरू शकू. आणि तरच जमीन जागेल, पीक जागेल आणि शेतकरी जागेल. तर ही संवर्धित शेतीची अशी कल्पना आहे. ह्या पद्धतीतून जमिनीत सेंद्रिय कर्ब एकदा उच्च पातळीवर झाला की शेतकऱ्याचा आणखी कसे फायदे होतात हे मी पुढे मांडतो. जमिनीमध्ये उच्च पातळीवर सेंद्रिय कर्ब निर्माण झाला की तुम्ही जे रासायनिक खत आज वापरता ते रासायनिक खत पिकापर्यंत पोहोचवण्याचं काम जमिनीतल्या सूक्ष्मजीवांना करायला लागतं आणि ते व्यवस्थित केल्यामुळे रासायनिक खताचा वापर कार्यक्षमतेने केला जातो. रासायनिक खतामध्ये असणारी अन्नद्रव्य पिकापर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्मजीव काम करतात हे आपल्या कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये आज शिकवलं जात नाही. जी शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तीच नेमकी अंधारात राहते आहे. त्याच्यामुळं शेतकरी चाचपतोय, शास्त्रज्ञ चाच पडतोय आणि सगळी शेतीच बरबाद होत चालली.